नागपुरात एका अंध हत्येचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 आणि MIDC पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. झोपेत असलेल्या तरुणाची लाकडी ठोकळा आणि विटांनी ठेचून हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून ही हत्या झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडचा रहिवासी जितेंद्र उर्फ पप्पू बारीलाल तांडेकर हा नागपुरातील हिंगणा रोड परिसरात वास्तव्यास होता. तो हमाली आणि वाहन चालक म्हणून काम करत 27 जूनच्या रात्री ते 28 जूनच्या सकाळी दरम्यान MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोन चौक परिसरात झोपलेल्या जितेंद्र तांडेवर यांच्यावर अज्ञात व्यक्तीने लाकडी ठोकळा आणि विटांनी डोक्यावर वार करून निर्घुण हत्या केली होती. या प्रकरणी MIDC पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1च्या पथकाने परिसरातील CCTV फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपास दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा रहिवासी सुमित रवींद्र कुमार शुक्ला याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने पोलिसांना सांगितले की तो आणि मृतक एकाच परिसरात वेगवेगळ्या शेडमध्ये राहत होते. मृतक दारू पिऊन नेहमी आरडाओरडा करत होता. अनेकदा समजावूनही तो शिवीगाळ करत असल्याने रागाच्या भरात झोपेत असताना लाकडी ठोकळा आणि विटांनी वार करून त्याची हत्या केली. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास MIDC पोलीस करत आहे. त्याप्रमाणे आम्ही सकाळी 8च्या दरम्यान समिश्र माझ्या पथकासह घटनास्थळी पोहोचलोय. MIDC हद्दीतील इलेक्ट्रॉनिक झोन चौक येथील ठाकरे स्टीलची स्टॉल आहे. त्या स्टॉलमध्ये सदर मृतकाची बॉडी पडलेली होती. त्याचं नाव जितेंद्र तांडेकर. आम्ही आधी सर्वप्रथम मृतकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तिथं ऑलरेडी मृतकाचे भाऊ आणि त्याचे संबंधित परिचित असणारे लोक होते, त्यांच्याकडून माहिती घेतली. आरोपीचे स्वभाव, त्याचा इतिहास, त्याची काही कुणाशी ओळख, कुणाचे काही शत्रुत्व वगैरे यांची माहिती घेतली. त्याप्रमाणे आम्ही आरोपीची इंजुरी पाहून त्यांना त्या ठिकाणी एक लाकडी गट्टू, ज्याला आम्ही व्हेकल स्टॉपर म्हणतो, तिथे सापडला. त्या ठिकाणी भरपूर गॅरेज आणि ट्रान्सपोर्टचे गोडाऊन्स असल्यामुळे त्या ठिकाणी वाहनांची, स्पेशली कमर्शियल वाहनांची मोठी वर्दळ होती. तिथलेच कुठतरी एका गट्टू वापरून हा मर्डर झालेला असावा. त्या दृष्टीने आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही आजूबाजूचे CCTV तसेच त्याच्या परिचित, तो दिवसभरामध्ये त्याचे क्रियाकलाप काय असतो याची सर्व माहिती घेऊन आम्ही सर्व आपले पूर्ण खबरे, सर्व नेटवर्क आम्ही तिथं त्यांना आम्ही माहिती दिली व त्यांच्याकडून आरोपीविषयी किंवा संबंधित संशयित आरोपीविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या कोणाशी काही जुना वाद वगैरे आहे का, कोणाचे अनैतिक संबंध आहेत का, त्याचा काही फॅमिली काहीतरी इश्यू आहे का, ह्या गोष्टीची आम्ही संपूर्ण माहिती घेतली. दिवसभर आमचा हाती काही योग्य पुरावा लागला नाही, पण दुसऱ्या दिवशी आम्ही परत आम्ही माझे युनिटचे प्रत्येक व्यक्तीला एक टास्क दिला. त्याने प्रत्येकाला आम्ही एक अँगलने काम करायला सांगितलं. त्याबद्दल आम्हाला आमच्या वरिष्ठांनी, आमच्या डिटेक्शन सरांनी, क्राईम सरांनी आम्हाला सूचना दिलेल्या होत्या. आम्ही त्याप्रमाणे सर्व CCTV फुटेज, जेवढे बार असतील, एखादा हार्डवेअर दुकान असेल किंवा देशी बत्ती दुकान असेल, सर्व आम्ही खंगाळण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी एका ठिकाणी आम्हाला एक संशयित व्यक्ती सापडला आणि घटनास्थळी आढळलेला गट्टू आणि त्याच्या हाती असलेला गट्टू आम्हाला सारखा वाटायला लागला. आम्ही त्याची माहिती काढली. आम्हाला आमच्याच खबरीद्वारे त्याची माहिती मिळाली की हा व्यक्ती कोण असावा म्हणून. कारण रात्रीची वेळ आहे, रात्रीची फुटेज दिसत आहे सर्व. त्या अनुषंगाने आम्ही संबंधित व्यक्तीची माहिती घेतली. हा कोण आहे, कुठला काय, सध्या कुठं काम करतो, त्याची माहिती घेऊन ज्या ठिकाणी तो काम करतो तिथून त्याला आम्ही ताब्यात घेतलं आहे. फुटेजमध्ये दिसत असलेल्या कपड्यावरील वर्णन म्हणजे घटनेच्या दिवशी आणि नंतरच्या दिवशीसुद्धा आम्हाला तो सारखा वाटायला लागला. आम्ही त्याला ताब्यात घेऊन व्यवस्थित विचारपूस केली आणि त्यानं आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्या सांगण्याप्रमाणे की तो तिथंच त्या भागामध्ये MIDC मध्ये काम करतोय, जिथे मिळेल तिथे काम करतोय. त्याचे स्वतःचं राहण्याचं घर इथं आहे नाही. तो तिथं जिथं जागा त्याला झोपायला मिळेल तिथं तो झोपतो. त्या दिवशी तो कंपनीतून आपला 9 ते 9 शिफ्ट करून आला
एका देशीदार दुकानात जाऊन दारू पिली आणि त्या घटनास्थळी असलेल्या काठीच्या गोडाऊन कारखान्यामध्ये वरांड्यात झोपला होता. त्याच्या सांगण्याप्रमाणे की मृतक हा बडबड करत होता. तो त्याला समजायला गेला की मला झोपू दे, पण मृतक ऐकायला तयार नाही आणि मृतकाने त्याला आई बहिणीवरून शिवीगाळ केली असं आरोपी सांगत आहे. त्यांच्या थोडंसं धक्काबुक्की झाली. आरोपी परत तिकडे गेला आणि आरोपीने तिथेच भरपूर गट्टू पडून असतात असे तिथून एक आणला आणि परत त्याला ढकलून त्याला तिथं त्या गट्टूने त्याला मारलेला. आरोपी म्हणते की माझ्या मारण्याची इंटेन्शन नाही, मी त्याला मारून परत तिकडे जाऊन झोपलो. तर सकाळी जेव्हा न्यूज व्हायरल झाली तर तेव्हा तिथून तो निघून गेलेला होता. आरोपीचं नाव सर सुमित शुक्ला आहे. तो प्रॉपर प्रयागराज उत्तर प्रदेशमधला आहे. तो कामानिमित्त इथं काही महिन्यापासून राहत आहे. आमच्या टीममध्ये सर माझ्यासोबत माझे सहकारी API भोंडे, API राजाभाऊ जाधव, आमचे ASI विनोद देशमुख, हेड कॉन्स्टेबल नितीन वासनिक, हेमंत लोणारे, मनोज टेकाम, प्रीतम यादव, शान सोळंके, सुनीत गुजर, रितेश तोमरा, शरद चांभारे, स्वप्नील घोडके, कुणाल गेडा व आमचे वाहन चालक विशेषतः नितीन अजमत आणि रवींद्र खेडेकर, आम्ही सर्वांनी एक टीम करून आमच्या सर्वांनी सहकार्यातून हा गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे. CCTV, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांनी या अंध हत्येचा छडा लावत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आणखीन काही धागेदोरे समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.